नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 16 मे 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस हे जे न्यूजपेपर आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण जागतिक हवामान संघटना, नागरिकत्व सुधारणा कायदा, व्यापारी तूट, ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्यूमन राईट इन्स्टिट्यूशन्स, फूड इन्फ्लेशन, माही रिव्हर एक्सरसाइज सेक्टी या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आजची आपली पहिली न्यूज आहे ती आहे जागतिक हवामान संघटने संदर्भात, ज्याला की इंग्लिशमध्ये या ठिकाणी आपण वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असं म्हणतो। सरळ जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। उष्णतेच्या लाटा तीव्र अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती आपल्याला दिसून जाईल। अलीकडे जागतिक हवामान संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्या अहवालानुसार या ठिकाणी मागचे सलग जे काही 11 महिने आहेत या ठिकाणी तापमान वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे या ठिकाणी अलीकडील काळामध्ये जे काही तापमान आहे या तापमान वाढीमध्ये आणि जे काही हवामान बदल आहे क्लायमेट चेंज यांच्यामध्ये सहसंबंध असलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आणि या ठिकाणी या स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी जागतिक हवामान संघटना हे महत्त्वाचं पॉईंट आहे, त्या पॉईंट विषयी इन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। चर्चा करूया जागतिक हवामान संघटनेची। तर जे काही जागतिक हवामान संघटना आहे या संघटनेचं मुख्यालय या ठिकाणी आपल्याला जिनिव्हा, जे की स्वित्झर्लंड या ठिकाणी दिसतं। या संघटनेची स्थापना 1950 साली झाली आणि या ठिकाणी 193 देश हे या ठिकाणी या संघटनेचे सदस्य देश आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही पॉईंट मी सर्कल केले आहेत ते सर्वच्या सर्व पॉईंट स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही सदस्य देश आहेत त्यामध्ये देश आणि प्रदेश असा या ठिकाणी शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे। फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट एशिया, म्हणजे साऊथ ईस्ट एशियामध्ये जे काही देश येतात ते सर्व देश या प्रदेशामध्ये येतात आणि त्या प्रदेशातील सर्व देश या ठिकाणी या संघटनेचे सदस्य देश आहेत असं त्याचा अर्थ होतो। म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला की जागतिक हवामान संघटनेचे सदस्य देश म्हणून देश आणि प्रदेश हे या ठिकाणी इलिजिबल आहेत, तर त्या ठिकाणी ते स्टेटमेंट योग्य होईल, बरोबर होईल। या ठिकाणी जी काही वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जर आपण कार्य पाहितलं, हवामानशास्त्र आणि हवामानाचे जे काही अंदाज आहे या संबंधी जागतिक स्तरावर विविध संस्था कार्य करत आहेत। मग त्या संस्थांमध्ये एक प्रकारचा समन्वय साधण्याचं कार्य या ठिकाणी या संघटनेकडून केलं जातं। त्याचबरोबर जे काही हवामान आहे त्या हवामानाविषयी विविध मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित करण्याचं कार्यही या संघटनेमार्फत केलं जातं। विशेष म्हणजे सहकार्याच्या बाबतीवर संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्राच्या जे काही स्पेशल एजन्सीज आहेत यांच्यासोबत या ठिकाणी जागतिक हवामान संघटना सहकार्य करताना आपल्याला दिसते आणि त्यामध्ये इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संदर्भात महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेकडून आणि IPCC कडून या ठिकाणी केलं जाताना आपल्याला दिसत आहे। जे काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। कार्यक्रम आहे ग्लोबल ॲटमॉस्फिअर वॉच कार्यक्रम, जो की या ठिकाणी हरितगृह वायू आणि हवेच्या गुणवत्तेचे या ठिकाणी परीक्षण करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेकडून राबवला जात आहे। आंतरराष्ट्रीय सहकार्य कोठे केले जाते, तर या ठिकाणी मित्रांनो जे काही हवामानशास्त्र असेल, जलविज्ञान असेल आणि त्या संदर्भात जे काही संबंधित क्षेत्र आहेत या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी या संघटनेकडून सहकार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं जातं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जागतिक हवामान दिन दिनांक 23 मार्च रोजी या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याचं आयोजनही या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेकडून केलं जातं। या ठिकाणी जी काही जागतिक हवामान संघटना आहे या संघटनेचं सर्वोच्च निर्णय घेणारी जी काही संस्था आहे ती संस्था आहे कार्यकारी परिषद, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जी काही कार्यकारी परिषद आहे यामध्ये एक अध्यक्ष असतो, 3 उपाध्यक्ष असतात, 6 प्रादेशिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि एकूण 27 संचालक असे मित्रांनो एकूण समावेश या ठिकाणी कार्यकारी परिषदेमध्ये होताना आपल्याला दिसतो। पुढे जर आपण पाहितलं तर जी काही जागतिक हवामान संघटना आहे या संघटनेचं जे काही सचिवालय आहे ते या ठिकाणी जे काही महासभा आणि कार्यकारी परिषदेने जे काही निर्णय घेतले आहेत
त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कार्य या ठिकाणी सचिवालयाकडून केलं जातं। जी काही जागतिक स्तरावर विमान वाहतूक होते त्या विमान वाहतुकी संदर्भात महत्त्वपूर्ण हवामानविषयी अंदाज आणि त्याची जी काही सुरक्षितता आहे हवामान वाहतुकीची या संदर्भात मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेकडून जाहीर केली जातात। त्याचबरोबर जागतिक स्तरावर विविध गंभीर हवामान घटना घडत आहेत आणि त्याचबरोबर जागतिक आपत्तीसाठी चेतावणी आणि या ठिकाणी काय केले पाहिजे या संदर्भात जे काही सल्ले आहेत ते सल्ले देण्याचे ही कार्य या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेकडून केलं जातं। आणि त्याचबरोबर विविध देशांना या ठिकाणी प्रादेशिक हवामान प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं कार्यही वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनकडून या ठिकाणी केलं जातं। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण जागतिक हवामान संघटना संदर्भात जे काही महत्त्वाचे फॅक्ट होते ते फॅक्ट पाहितले। आता यावर आधारित जे काही आपले MCQ क्वेश्चन आहेत ते MCQ क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, जागतिक हवामान संघटनेची स्थापना कधी झाली? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे जो की या ठिकाणी MPSCचा आवडता प्रश्न आहे। जसे की आपण डिस्कस केली आहे की 1950 साली या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेची म्हणजेच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, सध्या जागतिक हवामान संघटनेचे किती सदस्य देश आहेत? अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर 193 देश हे सध्या जागतिक हवामान संघटनेचे सदस्य देश असलेले आपल्याला दिसतात। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी मित्रांनो नागरिकत्व सुधारणा कायदा ज्याला की आपण सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट या संदर्भात आहे त्या संदर्भात न्यूज पाहूया। CAA नुसार पहिल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती आपल्याला दिसून जाईल। केंद्र सरकारकडून 2019 साली या ठिकाणी CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा पास करण्यात आला आणि त्यानुसार जे काही नागरिकत्व आहे ते या ठिकाणी देण्यात आला आहे त्या संदर्भात एकूण न्यूज आहे। या ठिकाणी 2019चा जो काही नागरिकत्व सुधारणा कायदा आहे त्या संदर्भात महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत ते पॉईंट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 केव्हा लागू करण्यात आला? तर डिसेंबर 2019 हे वर्ष या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। नेमका हा कायदा काय आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पहा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातील जे काही छळलेले धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा मार्ग या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 नुसार। मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे जे आपले पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। यावर या ठिकाणी प्रश्न बनण्याची शक्यता सर्वात जास्त आहे। या 3 देशाचे तुम्हाला नाव माहिती असलं पाहिजे। एक आहे पाकिस्तान, नंबर 2 अफगाणिस्तान आणि नंबर 3 आहे बांगलादेश। या देशामध्ये बहुसंख्य लोक हे मुस्लिम बांधव आहेत हे तुम्हाला माहिती असेल। मग या ठिकाणचे जे काही अल्पसंख्याक आहेत मग या ठिकाणचे अल्पसंख्याक कोण आहेत? तर यामध्ये हिंदू धर्मीय, सिख धर्मीय, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीय येतात। मग या अल्पसंख्याकावर जे काही या 3 देशांमध्ये अन्याय अत्याचार होत आहेत आणि या अत्याचाराला कंटाळून या नागरिकांनी भारतामध्ये जर स्थलांतर केलं असेल तर या नागरिकांना या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायदा 2019च्या अंतर्गत भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे। या संदर्भात एकूण हा कायदा आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। परंतु या कायद्या संदर्भात एक वाद आहे आणि तो वाद काय आहे? तर या ठिकाणी जे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांना वगळण्यात आले आहे। हा मुख्य वाद या ठिकाणी या कायद्या संदर्भात आहे। कोणत्या मूळ कायद्यामध्ये या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे? तर 1955चा नागरिकत्व जो काही कायदा आहे त्या कायद्यामध्ये या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या कायद्यावर ज्या काही टीका झाल्या आहेत त्या टीकामध्ये एक आहे भारतीय राज्यघटनेचे जे काही धर्मनिरपेक्ष तत्व आहे त्या तत्वाचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे। त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक राज्यांनी जे काही CAA हा कायदा आहे या कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात या ठिकाणी ठराव पारित केलेला आहे। आणि या ठिकाणी सर्वात पहिले राज्य कोणते आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी केरळ राज्य हे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे की ज्या राज्याने या ठिकाणी CAA कायद्याविरोधात ठराव पारित केलेला आहे। नंबर 3 ची जी काही टीका आहे ती आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी। म्हणजे या ठिकाणी भारताचे जे काही परराष्ट्र धोरण आहे ते धर्मनिरपेक्ष राहिले आहे म्हणजे त्यामध्ये या ठिकाणी बदल होत आहे अशी एक टीका होत आहे। त्याचबरोबर आपले शेजारी देश पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, भूतान असेल
यांच्यासोबत असलेले जे काही आपले संबंध आहे त्या संबंधावरही परिणाम होईल अशी एक शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। आणि विशेष बाब म्हणजे ज्या काही मानवाधिकार संघटना आहे आणि परदेशी जे काही सरकार आहे तेही या ठिकाणी भारत सरकार आणि भारत सरकारच्या निर्णयावर टीका करतील अशा प्रकारच्या काही टीका या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 वर होताना आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी हा कायदा केंद्र सरकार का आणत आहे, याचं समर्थन का करत आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या शेजारील देशामध्ये जे काही अल्पसंख्याक बंधू आहेत त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा भारत सरकार आणत आहे अशा प्रकारचे विधान या ठिकाणी केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं आहे। आणि केंद्र सरकार या ठिकाणी एक मानवतावादी उपाय म्हणून या ठिकाणी अल्पसंख्याक लोकांचं संरक्षण करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, ती भारत सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सरकार या ठिकाणी पार पाडत आहेत अशा प्रकारचं विधान या ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात केंद्र सरकारकडून देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी या कायद्याचा जो काही सरळ संबंध आहे तो या ठिकाणी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स यासोबत आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स या ठिकाणी तुम्हाला जर नागरिकत्व पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागते आणि या ठिकाणी जे काही नियम आहेत, अटी आहेत, त्या अटीची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला आपल्या देशाचं म्हणजे भारताचं त्या ठिकाणी नागरिकत्व मिळू शकतं। तर अशा प्रकारे इन डिटेल मध्ये आपण CAA या कायद्यासंदर्भात जे काही आपले महत्त्वपूर्ण प्रश्न फॅक्ट्स आहेत त्या फॅक्टची या ठिकाणी आपण चर्चा केली। आता या ठिकाणी जो काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, CAA कायदा 2019 नुसार कोणत्या धार्मिक समुदायांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते आपण इलिमिनेशन टेक्निक वापरूनही सॉल्व्ह करू शकतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आपण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील जे काही अल्पसंख्याक आहेत त्या अल्पसंख्याकांना या ठिकाणी CAA 2019 या कायद्यानुसार भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे आणि यामध्ये जे काही मुस्लिम समुदायाचे लोक आहेत त्यांना या ठिकाणी या कायद्यातून डावलण्यात आलेलं आहे। मग या ठिकाणी जे आपले ऑप्शन आहेत, ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मुस्लिम बांधवाविषयी शब्द दिसेल किंवा मुस्लिम हा धर्मीय शब्द दिसेल तो शब्द या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचा आहे, म्हणजे ते ऑप्शन या ठिकाणी आपलं चुकीचं असेल आणि या ठिकाणी BCD हे आपले ऑप्शन चुकीचे असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय A, हिंदू, सिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या धार्मिक समुदायांना या ठिकाणी भारताचे नागरिकत्व हे CAA कायदा 2019 नुसार दिलं जाणार आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 2, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील तरतुदींना सामावून घेण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर घटना दुरुस्ती क्रमांक 124 या ठिकाणी 2019 चा जो काही CAA कायदा आहे त्याला सामावून घेण्यासाठी करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय B। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी व्यापार तुटी संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। व्यापार तूट 4 महिन्यांच्या उच्चांकी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 13 वर तुम्हाला दिसून जाईल। एप्रिल या महिन्यामध्ये जी काही भारताची व्यापार तूट आहे ती 19.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी जी काही व्यापार तूट ही संकल्पना आहे जी की इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे, या व्यापार तुटीविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे व्यापार तूट म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी पहा, व्यापार तूट देशाच्या निर्यातीपेक्षा जेव्हा आपण आयात जास्त करतो अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी व्यापार तूट निर्माण होते। या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यापार तूट ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घेणार आहोत। फॉर एक्झाम्पल, X नावाचा एक देश आहे आणि Y नावाचा एक देश आहे। या दोन्ही देशामध्ये वस्तू आणि सेवा यांचा व्यापार होतो। मित्रांनो, वस्तू आणि सेवांचा या दोन देशामध्ये काय होतो? व्यापार होतो। म्हणजे काही वस्तू या ठिकाणी X देशातून Y देशाकडे निर्यात केले जातात आणि काही वस्तू Y देशाकडून X देशामध्ये निर्यात केले जातात किंवा आयात किंवा निर्यात केले जातात, हे तुम्हाला माहिती असेल। मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल X देशाकडून एका वर्षामध्ये 100 कोटी रुपयाच्या वस्तू Y या देशाला निर्यात केल्या जातात आणि Y या देशाकडून या ठिकाणी जर X या देशाला 110 कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या जात असतील तर या ठिकाणी 10 कोटी रुपयांचा आपल्याला डिफरन्स निर्माण होईल। म्हणजेच या ठिकाणी
एक्स हा देश 10 कोटी रुपये जास्तीचे या ठिकाणी वाय या देशाला देत आहे, म्हणजे एक्स या देशाच्या व्यापार तूट ही 10 कोटी असलेली आपल्याला दिसते। कारण एक्स या देशाची जी काही निर्यात आहे ती 100 कोटी आहे, परंतु त्याच्या तुलनेत या ठिकाणी एक्स देश 110 कोटी रुपयांच्या वस्तूंची त्या ठिकाणी आयात करत आहे। मग अशा प्रकारची जी काही तूट निर्माण होते त्याला या ठिकाणी आपण व्यापारी तूट असे म्हणतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मग या तुटीचे नेमके परिणाम काय होतात, तर ते परिणामही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। प्रत्येक देशामध्ये जे काही परकीय चलन साठा आहे हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा साठा मानला जातो। मग ते जे परकीय चलन साठा आहे तो या ठिकाणी कमी कमी होतो व्यापार तुटीमुळे। देशाच्या परकीय चलन साठ्यात घट होते, हा दुसरा पॉइंट जो की आपण डिस्कस केलेला आहे। सततच्या व्यापार तुटमुळे जे काही मायदेशामधील चलन आहे त्याचं अवमूल्यन होते, म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये स्वदेशाचे जे काही चलन आहे त्याचं अवमूल्यन या ठिकाणी होतं, म्हणजे त्याचा जो काही दर आहे तो दर या ठिकाणी कमी होतो। देशांतर्गत जे काही उद्योग आहे त्या उद्योगावर या ठिकाणी नकारात्मक परिणाम होतो, म्हणजे विदेशातून मोठ्या प्रमाणावर जर आयात होत असेल तर विदेशामधील वस्तूंना या ठिकाणी मागणी राहील। देशामध्ये जे काही उद्योग आहेत वस्तूंचं उत्पादन करत आहेत त्यांच्या वस्तूंना या ठिकाणी कमी मागणी होईल, परिणाम या ठिकाणी देशांतर्गत उद्योगावर याचा नकारात्मक परिणामही होताना आपल्याला दिसेल। या ठिकाणी सरकार कोणते उपाय करतं की ज्याच्या माध्यमातून व्यापार तूट ही कंट्रोल करता येईल, नियंत्रणात आणता येईल, तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे ती आहे व्यापार धोरण लागू करणे, जसे की या ठिकाणी टॅरिफ आणि आयात कोटा ठरवणं। फॉर एक्झाम्पल, आपण एका देशातून किंवा विदेशातून एक्स नावाची वस्तूची आयात करत आहोत, मग या वस्तूवर टॅरिफ लावणे म्हणजे या ठिकाणी या वस्तूवर कर लावणे, शुल्क लावणे असा याचा अर्थ होतो। विदेशामध्ये एक्स नाव जी काही वस्तू आहे तिचा उत्पादन खर्च 10 रुपये आहे आणि भारताने जर या ठिकाणी या वस्तूवर 10 रुपये कर लावला तर आपल्या देशामध्ये त्या वस्तूची किंमत 20 रुपये होईल। परिणामी आपल्या देशामध्ये त्या वस्तूची किंमत महाग असल्या कारणाने आपल्या देशातील जे काही नागरिक आहेत ते या वस्तूची खरेदी करणार नाही। त्याचबरोबर आयात कोटा, विदेशामधून एक्स नावाच्या वस्तूच्या प्रत्येक वर्षी 100 कोटी युनिट या ठिकाणी आपल्या देशामध्ये निर्यात होत आहेत। मग हा जो कोटा आहे 100 कोटीवरून जर आपण 50 कोटी केला तर या ठिकाणी केवळ 50 कोटीच वस्तू आपल्याकडे येतील, म्हणजे म्हणावे त्याप्रमाणे त्या वस्तू येणार नाहीत। असे काही उपाय या ठिकाणी सरकारकडून केले जातात आणि त्याचबरोबर आपल्या देशामधून ज्या काही वस्तू आहेत त्यांच्या निर्यातीलाही या ठिकाणी चालना देणं हे एक उपाय या ठिकाणी आपण व्यापार तूट भरून काढण्यासाठी करू शकतो। सकारात्मक परिणाम ही या ठिकाणी काही व्यापार तुटीचे होऊ शकतात, ते म्हणजे या ठिकाणी परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये येऊ शकते आणि त्या परकीय गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी वाढ होऊ शकते, ज्याच्या माध्यमातून देशातील जे काही नागरिक आहेत त्यांना रोजगार भेटेल आणि जर आपल्या देशातील नागरिकांना रोजगार भेटला तर त्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्यांचं जर उत्पन्न वाढले तर या ठिकाणी त्या देशातील नागरिकांचं जे काही राहणीमान आहे त्यामध्ये वाढ होईल। अशा प्रकारचं एक पॉझिटिव्ह स्पायरल त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं। असं इन डिटेलमध्ये आपण जे काही व्यापारी तूट आहे यावर जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट या ठिकाणी पाहितले। आता या ठिकाणी आपण व्यापारी तुटीवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता व्यापारी तुटीचा परिणाम आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही पर्याय डी आहे ते या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। जी काही व्यापारी तूट आहे त्या व्यापारी तुटीचा परिणाम म्हणजे जो काही आयाती खर्च देण्यासाठी देशांतर्गत जे काही परकीय चलन साठा आहे तो बाहेर जातो, हा या ठिकाणी परिणाम होतो। या ठिकाणी आपल्या विदेशी कर्जामध्ये घट होणार नाही। जर आपल्याला विदेशामधून ज्या काही वस्तू आयात आपण केल्या आहेत त्या वस्तूंची खरेदी करायची असेल आणि आपल्याकडे जर पुरेसा पैसा नसेल तर या ठिकाणी आपल्याला विदेशामधून कर्ज घ्यावे लागेल, त्या कर्जामध्ये घट होणार नाही। त्याचबरोबर देशांतर्गत चलनाचे बळकटीकरण, या ठिकाणी देशांतर्गत चलनाचे अवमूल्यन होते, बळकटीकरण होत नाही आणि परकीय चलन साठा या ठिकाणी कमी होतो, परकीय चलन साठ्यामध्ये या ठिकाणी घट होते। अशा प्रकारे काही परिणाम या ठिकाणी व्यापारी तुटीचे होताना आपल्याला दिसतात। पाहूया प्रश्न क्रमांक 6, व्यापारी तूट एखाद्या देशातील रोजगारावर कसा परिणाम करते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर पहा, जेव्हा एखाद्या देशामध्ये व्यापारी तूट निर्माण होते तर तेव्हा त्या देशातील जे काही उत्पादन आहे ते उत्पादन कमी होतं, परिणामी त्या ठिकाणी बेरोजगारीत वाढ होते। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी UPSC वर फोकस करून या ठिकाणी आपण निर्माण केलेले आहेत। जो काही या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 7 आहे तो या ठिकाणी मित्रांनो ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट इन्स्टिट्यूशन या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया।
With reference to the Global Alliance of National Human Rights Institution, consider the following statement. अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. स्टेटमेंट 1, it is responsible for providing financial assistance to countries struggling with the human right issue. Statement 2, it serves as an advisory body to United Nations. Statement 3, the Paris Principle used by Global Alliance of National Human Rights Institution for accreditation emphasizes independence and pluralism within the NHRI. तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट आपल्या समोर ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट इन्स्टिट्यूशन संदर्भात आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की यापैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत. हे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची या ठिकाणी आपण चर्चा करूया. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. जे काही ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट इन्स्टिट्यूशन आहे ते या ठिकाणी फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करत नाही. इथे या ठिकाणी नॉट टाका. स्टेटमेंट 1 चुकीचं आहे. स्टेटमेंट 1 बरोबर आहे. या ठिकाणी जे काही संयुक्त राष्ट्र संघ आहे या संयुक्त राष्ट्र संघाला मानव अधिकारासंदर्भात सल्ला देण्याचं कार्य या ठिकाणी या संस्थेकडून केलं जातं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 3 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. ओनली 2 and 3rd स्टेटमेंट आर करेक्ट. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी फूड इन्फ्लेशन संदर्भात आहे, ज्याला की या ठिकाणी आपण मराठीमध्ये अन्न भाववाढ असं म्हणतो. सरळ प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग पॉलिसी मेजर्स कॅन गव्हर्नमेंट टेक टू मिटिगेट द इम्पॅक्ट ऑफ हाय फूड इन्फ्लेशन. या ठिकाणी अन्नधान्याच्या किमतीमध्ये जर मोठ्या प्रमाणावर वाढ झाली तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट कोणते उपाय करेल असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, जर अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये घट झाली किंवा अन्नधान्याचा पुरवठा जर कमी झाला तर अशा परिस्थितीमध्ये अन्नधान्याची भाव वाढ होऊ शकते. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील जे काही गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना स्वस्तामध्ये अन्नधान्य पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असतं. मग या ठिकाणी सरकार काय करत, त्या ठिकाणी जे काही अन्नधान्य उत्पादन आहे त्या अन्नधान्य उत्पादनावर सबसिडी वाढवल आणि त्याचबरोबर जे काही किंमत नियंत्रणाची धोरणे आहेत ती किंमत नियंत्रणाची धोरणेही या ठिकाणी लागू करल. म्हणजेच या ठिकाणी सरकार इन्क्रीज सबसिडीज अँड प्राइस कंट्रोल ऑन द स्टॅपल फूड. अशा प्रकारचे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी आपला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. जो काही प्रश्न आहे तो माही रिव्हर या संदर्भात आहे. तर या ठिकाणी प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट माही रिव्हर. स्टेटमेंट 1, माही रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम मेहाल लेक इन विंध्याचल हिल्स ऑफ मध्य प्रदेश. स्टेटमेंट 2, द माही रिव्हर क्रॉस द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ट्वाइस मेकिंग इट ओनली रिव्हर इन इंडिया टू डू सो. स्टेटमेंट 3, इट ड्रेन्स इनटू द अरेबियन सी थ्रू द गल्फ ऑफ कच्छ. या ठिकाणी मित्रांनो वरील जे काही 3 स्टेटमेंट आहेत यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी. म्हणजे वरील जे काही 3 स्टेटमेंट आहेत यापैकी केवळ आपले 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि या ठिकाणी आपलं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट क्रमांक 3. या ठिकाणी जी माही रिव्हर आहे ती गल्फ ऑफ कच्छमध्ये एंटर न करता ती गल्फ ऑफ खंबातमध्ये या ठिकाणी एंटर करते. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि माही ही अशी रिव्हर आहे जी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे काही कर्कवृत्त आहे त्याला 2दा क्रॉस करते आणि असं करणारी ती एकमेव रिव्हर आपल्या देशामधील आहे. माही रिव्हरचा जो काही उगम आहे मेहाड लेक विंध्याचल हिल्समध्ये आहे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. ते अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलं आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 10 जो की या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे जो की एक्सरसाइज शक्ती या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. एक्सरसाइज शक्ती रिसेंटली सीन्स इन द न्यूज इज अ जॉइंट एक्सरसाइज हेल्ड बिटवीन इंडिया अँड विच ऑफ द फॉलोइंग कंट्री. सरळ प्रश्न पाहूया. सरळ उत्तर पाहूया.
या ठिकाणी पर्याय ए फ्रान्स या देशासोबत भारत एक्सरसाइज शक्ती अरेंजमेंट करत असतं। ही एक मिलिटरी एक्सरसाइज आहे ज्या ठिकाणी विविध देशाचे सैनिक एकत्र येतात आणि एक्सरसाइज करत असतात, ज्याच्या माध्यमातून जे काही विविध देशांमध्ये सैनिक आहेत त्यांचे टेक्निक एक दुसऱ्या देशांना या ठिकाणी समजण्यास मदत होत असते। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 16 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।